श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार असून आज स्वामी महाराजांचा दिवस आहे। तरी आज आपल्याला कलियुगाचे जे मालक चालक पालक श्री स्वामी समर्थ आहे ह्यांच्या मंत्र जपाची महती अनुभूती आणि आपल्या घरात जर स्वामी महाराजांचा अधिष्ठान असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या प्रॉब्लेममधून महाराज कसे कसे बाहेर काढतात हे सुद्धा आपल्याला समजत नाही। आपल्याभोवती किती संकट वादळ निर्माण झालेली असली तरी आपली स्वामी माऊली अगदी आपला अलगद हात हातात घेऊन आपल्याला त्या संकटातून बाहेर काढते। आणि त्या संकटाला झुंजताना आपण रडतो, आपल्याला त्रास होतो, पण आपली ही स्वामी माऊली आपला इतका नकळत हात धरते आणि त्या रडत रडत हलकेच आपल्याला बाहेर काढते। आणि बाहेर पडल्यावरती आपल्याला समजतं किती मोठं संकट किती मोठं वादळ आपल्या जीवनात आलेलं होतं। म्हणून स्वामी महाराजांचा जप हा तुम्ही केला पाहिजे। अगदी तुम्हाला अभिषेक नाही झालं, पोथी वाचन नाही झालं तरी स्वामी महाराजांचा जप हा तुम्हाला मनातून सतत सतत झाला पाहिजे। ज्या लोकांना विवाहाचे प्रश्न आहेत, नोकरी नाही किंवा कर्ज झालंय, घरात आजारी लोक आहे, त्यांनी स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवावा। आणि स्वामी महाराज हे दत्तात्रयांचे अवतार आहेत की जे आजही आपल्या भक्तांना भेटून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दर्शन देत आहेत आणि त्यांची कामं ते सोडवत आहेत, त्यांचे प्रश्न ते सोडत आहेत, त्यांची कामं मार्गी लागत आहेत। आणि म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्या देवघरामध्ये अधिष्ठान असावं। आपण स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या देवघरात ठेवावी आणि आपण आपल्याला जसा वेळ मिळेल जसं जमेल तसं गुरुवारी स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती पुरुष सूक्ताचा अभिषेक करावा। घरात 11 माळी स्वामी समर्थांचा जप करावा। स्वामी महाराजांना आपण जे जेवतो त्याच्यातला जेवण नैवेद्य त्यांना दाखवावा आणि मग ते अन्न आपण ग्रहण करावं। म्हणजे आपल्या घरात अन्नाची नेहमी तृप्ती राहते। अन्नामुळे आपल्या घरात सगळ्यांचं पोट भरल्याचं आपल्याला जाणीव मिळते, कुणालाही आजार पण येत नाही। ते अन्न सर्वांना पुरून उरणारं असतं। म्हणून आपण पहिलं आपल्या घरात बनणारं अन्न हे स्वामी महाराजांना दाखवलं पाहिजे। महाराजांची आपण आरती घेतली पाहिजे। आपल्याला जसा वेळ मिळेल तशी आपण आरती केली पाहिजे, कारण आरतीच्या माध्यमातून महाराज आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत असतात। बऱ्याच वेळेला अनेक स्तोत्र मंत्र जप करायला आपल्याला वेळ मिळत नाही, पण महाराजांची आरती केल्याने सुद्धा आपले प्रश्न सुटतात। आपण घरात दरवेळेला महाराजांची आपण दिवाबत्ती करून आपण मनोभावे प्रार्थना करून त्यांना जप करत राहणं, त्यांना प्रिय आहे असं आचरण सदैव करत राहणं हे महाराजांना अत्यंत प्रिय आहे। आणि ह्याच आपल्या वागणुकीतून आपण दुसऱ्यांना केलेली मदत, आपण संयमाने आणि शांततेने राहिलेलो बघून महाराज आपली कामं सोडवत असतात। तरी आता दिवाळीचं लक्ष्मीपूजन जवळ येऊन थांबलेलं आहे आणि अष्टमीपासूनच आपण लक्ष्मीवर्धक सेवा करत असतो। ज्यावेळेला स्वामी महाराजांचं आपल्या घरात अधिष्ठान असतं, स्वामी महाराज आपल्याकडून कुलदेवीची आणि कुलदैवत खंडोबाची सेवा करून घेत असतात। आणि त्या सेवा आपण त्यांचा नाम जप पोथी वाचन आणि मान सन्मान याच्या मार्फत महाराज आपल्याकडून त्या करून घेत असतात। आणि म्हणूनच ही अष्टमीपासून ते लक्ष्मी अमावस्येपर्यंत खास लक्ष्मीवर्धक सेवा आपल्याला आपल्या घरात करायची आहे। आपण लक्ष्मीची सेवा करत असताना, लक्ष्मीला घरात आमंत्रण दिलेलं असताना आपण कमलगड्ड्याची माळ जर घरामध्ये जप करण्यास ठेवली तर ती अत्यंत शुभ आणि प्रभावी मानली जाते। आणि लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। आणि विष्णूचा मंत्र जो गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। कारण लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आणि जिथे तिच्या पतीला मान आहे तिथे ती असतेच। म्हणून आपण विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ह्या 2 माळांचा जप कमलगड्ड्याच्या माळावरती जो लक्ष्मी पूजनाची अमावस्या होईपर्यंत सतत करत राहावा। घरात कमलगड्ड्याचे मणी आणून त्याची तुम्ही पूजा करू शकता, त्या माळेने तुम्ही जप करू शकता। तसेच तुपाचा दिवा लावून त्याच्यात कमलगड्ड्याचा मणी ठेवू शकता, जेणेकरून अखंड लक्ष्मी तुमच्या घरी येईल। आणि हे सगळी सेवा करत असताना अष्टमीपासून जसं अलक्ष्मी निवारण्यासाठी तुम्ही घरात रोज गोमूत्र शिंपावे। आपल्या घरात विभूती जी असते, जी आपण मंत्राने विभूती जी मंत्र अर्चित असते ती विभूतीसुद्धा आपण घरभर शिंपडू शकतो। दारासमोर आपण रांगोळ्या काढू शकतात, रांगोळ्यांचे व्हिडिओ आम्ही दिलेले आहेत। गोपद्मम रांगोळी तुम्ही काढू शकता, लक्ष्मीची पावलं ही रांगोळी काढू शकता, तसेच गायत्री पद्म ही रांगोळी काढू शकतात। ह्या अत्यंत शुभचिन्ह असलेल्या रांगोळ्या आहेत आणि ह्या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत की जे आपण लक्ष्मी मातेला आव्हान करण्यासाठी करतोय।
रोज तुळशीसमोर दिवा लावा. तरी तुम्ही ह्या सर्व सेवा नक्की सुरू करा. ह्या सेवा तुम्ही सुरू केल्यावर तुमचे नोकरीचे, विवाहाचे, कर्जबाजारी असाल तर ते कर्ज मिटेल, आजारी माणसं असतील तर त्यांना आरोग्य लाभेल. ह्या सेवा तुम्ही जरूर करा. आणि ह्या सेवा करताना काही अनुभव आले तर आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आपले अनुभव इतरांशी शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा सेवा करायला प्रोत्साहन मिळते. आणि तसेच उद्या वसुबारस आहे. वसुबारसचा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही आपल्याला देऊ. तरी आपण आमच्यासोबत सतत राहा. आपले अनुभव आम्हाला कळवत राहा. श्री स्वामी समर्थ.